मराठा आरक्षणाबद्दल राज्य सरकारला दिलेली 24 डिसेंबरची अंतिम मुदत उद्या संपते। या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंची आज बीडमध्ये इशारा सभा होणार आहे। आजच्या सभेतून जरांगे आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करणार आहेत। या सभेतून ते सरकारला नेमका काय इशारा देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे या सभेकडे सगळ्यांचं लक्ष आहे। तर मनोज जरांगेंच्या बीडमधील सभेची तयारी नेमकी कशी सुरू आहे याची सभास्थळावरून माहिती देतात आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके। सौरभ, आपण बघतोय की बीड शहरामध्ये या सभेसाठी मागच्या अनेक दिवसापासून आयोजक तयारी करत होते आणि पहिल्यांदाच केवळ सभा नाही तर सभेपूर्वी जवळपास 4 तासाची रॅली आहे, जी रॅली बीड शहरातून निघते आणि ज्या बीड शहरातून ही रॅली निघणार आहे त्याच्यावरती पोलीस बंदोबस्त अगदी तगडा लावण्यात आलाय। कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उभा राहू नये म्हणून बीड शहरातील सगळ्या इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। जवळपास 4 तास ही सगळी रॅली चालून या पाटील मैदान म्हणजे ज्या ठिकाणी ही मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा होती आहे त्या मैदानाला पाटील मैदान असं नाव देण्यात आलंय। त्या मैदानावरती साधारणतः 2 वाजता मनोज जरांगे हे पोहोचतील आणि त्यानंतर इथून सभेला सुरुवात होईल। बीड शहरामध्ये मराठा आरक्षणावरून ज्या काही घटना मागच्या काही दिवसामध्ये घडल्या होत्या त्यामुळे स्वाभाविक आहे की प्रशासन दक्ष आहे। स्वतः आयजी यांनी बीडमध्ये येऊन या सगळ्या सभास्थळाची पाहणी केली, बंदोबस्ताची पाहणी केली आणि या ठिकाणी आयोजकांनी सुद्धा जी तयारी केली आहे ती अगदी 1 लाख पाण्याच्या बॉटल्स सभास्थळावर ठेवण्यात आल्यात। या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था, फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे। 200 पेक्षा जास्त JCB मधून या ठिकाणी या रॅलीवरती पुष्पवृष्टी होणार आहे आणि रात्रीच जाहीर केल्याप्रमाणे आयोजकांनी या रॅलीवरती अगदी हेलिकॉप्टरमधून सुद्धा पुष्पवृष्टी केली जाणार आहे। त्यामुळे या 4 तासाच्या रॅलीनंतर ज्यावेळी मनोज जरांगे पाटील हे या सभास्थळी पोहोचतील त्यानंतर ते नेमकं काय बोलतील, कारण मागच्या अनेक दिवसापासून सरकारला जी मुदत 24 तारखेस दिली होती ती उद्या संपते आहे आणि त्याच्याबरोबर 1 दिवस आधी ही इशारा सभा आहे। इशारा नेमका सरकारला काय असणार आहे, कोणती पुढच्या आंदोलनाची या ठिकाणी घोषणा होणार आहे हे पाहण्यासाठी मात्र आपल्याला दुपारी 2:30ची वेळ वाट बघावी लागेल, कारण 2:30 नंतरच याच मैदानावरती मनोज जरांगे यांची ही इशारा सभा सुरू होईल। धन्यवाद गोविंद या सगळ्या अपडेट्स बद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।